काय सांगणार आज दक्षिण उपोषणावर आपल्या देशामध्ये मनमोहन सिंग सरकारने 2005 मध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली होती आणि त्या माध्यमातून देशातील मागेल त्याला कामाची गॅरंटी, त्याला किमान वेतन आणि विकासाच्या म्हणजे ग्रामीण भागाचा विकासाचा एक मसुदा तयार करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात या मोदी सरकारने एक नवीन योजना आणली आणि ते विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण VPG रामजी अशी योजना आणली आणि त्यामध्ये फालतूच्या त्यांनी जास्त प्रसिद्धी केलेल्या प्रत्यक्षात काम शून्यात ज्या पद्धतीनं अगोदरच्या काळामध्ये ग्रामपंचायत ग्रामसभा मागेल त्या पद्धतीने काम मला मंजुरी दिली जात होती, आता ती पद्धत नाही आहे. आता शासनाकडून ते कामाला मंजुरी दिली जाणार आहे. पूर्वी जवळपास 100% निधी केंद्र सरकारचा असायचा, आता 60% केंद्राचा 40% राज्याचा आहे. दुसरीकडे त्या योजना राबवताना कामाचे ज्या पद्धतीने काम केला जात होता तो रोजगाराच्या मार्फत केला जात होता आणि कुशलमध्ये जे अकुशलमध्ये जो रेशो बसायचा त्या माध्यमातून कुशलमध्ये गावाचा विकास होता, सिमेंट रस्ते नाल्या बांधकाम वगैरे. आता राज्य सरकार किंवा केंद्र सरकार ज्या जिल्ह्याला टार्गेट देईल त्या पद्धतीने त्या गावात कामं होतील. दुसरीकडे जर बघायला गेला की ज्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास व्हायचा, रोजगार सेवक त्यामध्ये काम करायचा, आता रोजगार सेवक इथला जो हा इथलं कमी होणार आहे आणि निवड कामगारदार पद्धतीने कामं केले जातील. प्रत्यक्षात जी योजना राबवताना महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य दिलं, ते स्वातंत्र्याचे नायक होते, पण त्यांच्या नावाची एलर्जी म्हणून या भाजप प्रेमी सरकारने त्यांचं नाव कमी केला आणि योजनाचे जवळपास 36 प्रकारच्या योजनेचे नाव यांनी बदलवले. त्यामध्ये 37 योजना आहे, त्यामध्ये त्यांनी महात्मा गांधींचं नाव बदलवलं. महात्मा गांधींचं नाव बदलवल्यानं ते महात्मा गांधी संपणार नाही, पण यांच्या मोमे राम बगल में सुरी जरी रामाचं नाव यामध्ये समोर आणलं असेल पण प्रत्यक्षात राम राज्याची संकल्पना जी होती ती सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, ही न्याय देण्याची यांची मानसिकता नाही आहे. असं हे दुटप्पी सरकारचे धोरण, कुठेतरी फासवी धोरण हे काँग्रेस खपवून घेणार नाही म्हणून काँग्रेसच्या वतीनं आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती, गाव स्तरावरती, पंचायत स्तरावरती अशा प्रकारचे आंदोलन केले जाणार आहे, जनजागृती केली जाणार आहे आणि ही या माध्यमातून ही योजना मागे घेऊन मनरेगा जशीच्या तशी कायम ठेवण्यात यावी ही आजची आमची मागणी आहे.